पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवगार दिसायला लागतं, हवेमध्ये गारवा वाढायला लागतो आणि त्या बरोबरीने सुरू होतात ते म्हणजे पावसाळ्यातले आजार। यासाठीच आयुर्वेदामध्ये काही पदार्थ आहेत ते पावसाळ्यामध्ये अगदी आवर्जून खायला सांगितलेले आहेत। बघूयात हे मान्सून सुपरफूड्स कोणते आहेत। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। पावसाळा सुरू झाला की आपली छत्री, रेनकोट यांची खरेदीची लगबग सुरू होते। घरामध्ये कुठे काही डागडुजी करण्याची गरज आहे का, काही गळतंय का यासाठी आपली तपासणी करण्याची सुरू होते। तसंच हिवाळा सुरू झाला की कपाटामध्ये घडी करून ठेवलेले स्वेटर, शाली या सगळ्या बाहेर निघतात। म्हणजेच काय तर प्रत्येक ऋतूनुसार आपण आपल्या राहणीमानामध्ये बदल करत असतो, अगदी आपले कपडे देखील ऋतूनुसार हे बदलत असतात। आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतू सांगितलेले आहेत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म। या प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गामध्ये जे जे बदल होतात आणि त्यानुसार आपण आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे ते म्हणजेच आयुर्वेदामध्ये सांगितलेली ऋतुचर्या। आयुर्वेदानुसार वर्षा ऋतूमध्ये काय बदल होतात तर देहे दुर्बला पक्ता भवती दुर्बलः। म्हणजेच काय तर या ऋतूमध्ये देहे दुर्बला म्हणजे आपलं शरीर बल आहे ते कमी झालेलं असतं। बऱ्याच वेळेला तुम्हाला जाणवलं असेल पावसाळ्यामध्ये काही करावंसं वाटत नाही, उगाचच थकल्यासारखं वाटतं, थकवा आल्यासारखा वाटतो। पक्ता भवती दुर्बलः म्हणजेच काय तर आपली पचनशक्ती किंवा आपला जाठराग्नी आहे तो कमी झालेला असतो, मंद झालेला असतो। पावसाळ्यामध्ये बरेच चमचमीत, चटपटी, तिखट, तेलकट असे पदार्थ खावेसे वाटतात, पण ते खाल्ल्यानंतर पोट जड होतं, गॅसेस होतात, पोटाचे अनेक त्रास सुरू होतात, कारण या काळामध्ये आपली पचनशक्ती आहे ती मंद झालेली असते, कमी झालेली असते। शरीरातले जे दोष आहेत त्या दोषांमध्ये देखील या काळामध्ये बदल होतात। या काळामध्ये वातदोष आहे तो त्याचा प्रकोप काल सांगितलेला आहे। म्हणजेच काय तर वातदोष आहे तो वाढलेला असतो आणि पित्ताचा चय काल म्हणजे पित्त साठायला सुरुवात झालेली असते। आणि म्हणूनच ज्यांना ज्यांना वाताचे त्रास आहेत किंवा ज्यांची वात प्रकृती आहे त्यांना या काळामध्ये त्रास जास्त झालेला आपल्याला दिसून येतो। म्हणूनच या सगळ्याचा विचार करून आपल्याला असा आहार किंवा असे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये असले पाहिजेत की जे वातदोषाला कमी करतील आणि आपली पचनशक्ती आहे किंवा आपला जाठराग्नी आहे तो चांगला करतील। यासाठीच आयुर्वेदामध्ये काही पदार्थ आहेत ते आवर्जून खायला सांगितलेले आहेत। बघूयात हे मान्सून सुपरफूड्स कोणते आहेत। सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे सुंठ। पूर्वी आजीबाईच्या बटव्यामध्ये हमखास आढळणारं औषध आहे ते म्हणजे सुंठ। सुंठ हे वात आणि कफदोष कमी करणारं आहे, ती स्निग्ध गुणाची आहे आणि त्या बरोबरीनेच ती अग्निदीपक आणि पाचक आहे। म्हणजेच काय तर आपलं जाठराग्नी किंवा आपली पचनशक्ती आहे ती चांगलं करणारी आहे। ती अँटी इन्फ्लमेटरी आणि अनल्जेसिक त्याचे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणजेच ती वेदना कमी करते, शरीरामध्ये आलेली सूज आहे ती कमी करते। म्हणूनच पावसाळ्यामध्ये सुंठीचा वापर आहे तो आवर्जून करायला पाहिजे। ज्यांना ज्यांना वाताचा त्रास होतो किंवा ज्यांना पोटाचा सारखा त्रास होत राहतो, भूक लागत नाही, पोटामध्ये गॅसेस होत राहतात, अशा व्यक्तीने सुंठीचा वापर तर अगदी आवर्जून केला पाहिजे। यासाठी तुम्ही सुंठीचा काढा बनवू शकता। एक छोटा चमचा सुंठ पावडर 1 कप पाण्यामध्ये घेऊन ती उकळायची। जेव्हा अर्धा कप पाणी शिल्लक राहील तेव्हा ते पाणी तुम्ही पिऊ शकता। यासाठी तुम्ही दिवसातून 2 वेळा देखील हे पाणी हे पिऊ शकता। ज्यांना पावसाळ्यामध्ये गरमागरम मसाला चहा प्यायला आवडतो ते चहामध्ये सुंठीचा वापर देखील करू शकतात। सुंठ ही कफदोष कमी करणारी आहे आणि पावसाळ्यामध्ये तर सर्दी, ताप, खोकला हे चालूच असतं। यासाठी सुंठीचा वापर हा फायदेशीर ठरतो। विशेषतः लहान मुलं ज्यांना रोज दूध प्यायची सवय आहे किंवा विशेषतः जे रात्री दूध पितात अशांनी दुधामध्ये सुंठ आणि हळद हे घालून मगच दूध प्यावं, त्यामुळे कफाचा त्रास हा कमी होतो। लहान मुलांमध्ये सर्दी झाल्यानंतर त्यांचं डोकं दुखतं, बऱ्याच वेळेला ते चिडचिड करतात, तर अशा वेळेला त्यांच्या डोक्यावर सुंठीचा लेप लावल्याने खूप फायदा होतो। यासाठी तुम्ही सुंठ आहे ती गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा लेप लावू शकता किंवा सुंठ उघडून देखील त्याचा तुम्ही लेप हा लावू शकता।
सुंठ, तूप आणि गुळ याच्या गोळ्या बनवून देखील तुम्ही त्याचा वापर हा करू शकता। यासाठी सुंठ आणि गुळ हे समप्रमाणामध्ये घ्यायचं आणि ते वळता येईल एवढं त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि ह्याच्या छोट्या छोट्या सुपारी एवढ्या गोळ्या करायच्या आणि ह्याच्या 2 गोळ्या रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्यामुळे तुम्हाला बराचसा त्रास कमी होतो, वाताचा त्रास कमी होतो, तसेच कफाचा त्रास देखील कमी होतो। म्हणून सुंठीचा वापर पावसाळ्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या खाण्यामध्ये हा केला पाहिजे। दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण। लसूण गुल्म अनिर हराणा म्हणजेच काय तर वातदोष कमी करणाऱ्या द्रव्यांमध्ये लसूण ही श्रेष्ठ सांगितलेली आहे। त्याबरोबरीनेच लसूण ही अग्निदीपक आमपाचक आहे, म्हणजेच काय तर तुमचं जठराग्नी चांगली करते, तुमची पचनशक्ती वाढवते, शरीरामध्ये तयार झालेला जो आम आहे म्हणजे जे अपाचित जे रस आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते। तुम्ही लसणीचा वापर हा केला गेला पाहिजे। यासाठी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये देखील लसणीचा वापर हा वाढवू शकता। डाळीला वरणाला लसणीची फोडणी देणे, भाज्यांमध्ये लसणीचा वापर करणे, विशेषतः तुम्ही जर उसळ बनवली असेल किंवा पावसाळ्यामध्ये अनेक रानभाज्या मिळतात, त्यातल्या बऱ्याचशा रानभाज्या आहेत त्या वातकर असतात, म्हणजे वात वाढवणाऱ्या असतात, म्हणून अशा भाज्या जर बनवल्या असतील तर त्याच्यामध्ये लसणीचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला पाहिजे। त्याला लसणाची फोडणी दिली गेली पाहिजे किंवा लसूण आवर्जून त्याच्यामध्ये घातली गेली पाहिजे। जर तुमचं पोट गच्च झालं असेल, पोटामध्ये गॅसेस सारखे होत असतील तर अशा वेळेला तुम्ही लसूण, सेंधव मीठ आणि ओवा याचं मिश्रण वापरू शकता। हे कसं बनवायचं, हे कसं प्यायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे तूप। सर्पी ही वात पित्त प्रशमनाना। तूप आहे ते वातदोष आणि पित्तदोष कमी करणार आहे, त्याबरोबरच ते उष्ण गुणाचे आहे, त्यामुळे ते भूक वाढवणार आहे, आपली पचनशक्ती वाढवणार आहे आणि बरोबरीने ते स्निग्ध गुणाचे आहे, त्यामुळे वातदोष हे कमी करणार आहे, वाताचा रुक्षपणा आहे, कोरडेपणा आहे ते कमी करणार आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुपाचा वापर आपण केलाच गेला पाहिजे। यासाठी तुमच्या रोजच्या जेवणामध्ये तुम्ही तेलाऐवजी तुपाची फोडणी देऊ शकता। मगाशी मी सांगितलं तसं पालेभाज्यांना जी आपण लसणाची फोडणी देतो त्यासाठी तुपाचा वापर हा आपण करू शकतो। तसेच जेवणामध्ये भातावर किंवा वरणामध्ये वरून तूप घेणे हे देखील तुम्ही करू शकता। ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत आहे, म्हणजेच बद्धकोष्ठता होत आहे, पोट साफ होत नाहीये, अशा व्यक्तींनी तुपाचा वापर आहे तो रात्री कोमट पाण्याबरोबर 1 चमचा तूप त्यांनी घेतलं गेलं पाहिजे। कोमट पाण्याऐवजी तुम्ही सुंठीचा काढा किंवा कोमट दुधाचा देखील वापर करू शकता। यामुळे आपल्या आतड्यांना स्निग्धता येते, रुक्षपणा कमी होतो आणि पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होते। त्याबरोबरीनेच तूप आहे त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे आपली इम्युनिटी म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली राहते। चौथा पदार्थ आहे ते म्हणजे मुदग किंवा मूग। बऱ्याचशा डाळी किंवा बऱ्याचशा जे उसळे आहेत ते खाल्ल्यानंतर पावसाळ्यामध्ये पोट गच्च होतं, गॅसेस जास्त होतात, तर अशा वेळेला मुगाचा वापर हा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो। सुप्त्यानाम उत्तमा मुदग म्हणजेच काय तर ज्या ज्या गोष्टींचा आपण सूप बनवू शकतो, कढण बनवू शकतो, वरण बनवू शकतो, त्याच्यामध्ये मूग ही श्रेष्ठ सांगितलेली आहे। म्हणूनच उसळीमध्ये जास्तीत जास्त हिरव्या मुगाचा वापर करणे किंवा डाळीसाठी मुगाच्या डाळीचा जास्तीत जास्त वापर करणे हे फायदेशीर ठरते। मूग हे लघु गुणाचं आहे, म्हणजे पचायला हलका आहे, ते अग्नी वाढवणार आहे, म्हणजे आपली पचनशक्ती चांगली करणार आहे आणि त्याबरोबरीच ते बल्य आहे, म्हणजे आपल्याला बल देणार आहे। त्यामुळे मुगाचा वापर किंवा मुगाच्या डाळीचा वापर हा जास्तीत जास्त केला पाहिजे। मूग हा प्रथिनांचा म्हणजे प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त मात्रेमध्ये आहे, फॉलिक ऍसिड आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली राहते। ताप झाल्यानंतर बऱ्याच वेळेला काही खावंसं वाटत नाही, तर अशा वेळेला मुगाचं कढण किंवा मुगाचं सूप तुम्ही त्याच्यामध्ये लसणाची फोडणी देऊन किंवा आमसूल टाकून जर ते प्याल तर त्याच्यामध्ये तुमच्या तोंडाला चव येईल आणि त्याच्या बरोबरीनेच तुमचं ताकद देखील वाढेल, तुम्हाला ऊर्जा देखील मिळेल। म्हणून पाचवा पदार्थ आहे ते म्हणजे आंबट पदार्थ। आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त मात्रेमध्ये असते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। व्हिटॅमिन सी ही आपली रोगप्रतिकारक क्षमता, आपली इम्युनिटी आहे ती चांगली ठेवतं। ज्यांना वारंवार सर्दी होते अशा व्यक्तींना बऱ्याच वेळा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिल्या जातात, कारण त्यांची इम्युनिटी चांगली राहावी। त्यामुळे आंबट पदार्थ हे पावसाळ्यामध्ये खाणे खूप फायदेशीर ठरतं। आयुर्वेदानुसार आम्ल रसा रुचिकर सांगितलेला आहे, अग्निदीपक सांगितलेला आहे, म्हणजे तोंडाला चव प्राप्त करून देतं, आपली पचनशक्ती, भूक वाढवतं। कुठलाही आंबट पदार्थ तुम्ही डोळ्यासमोर आणलात की आपले लगेच तोंडाला पाणी सुटतं, म्हणजेच काय तर आपले सलायव्हरी सिक्रेशन्स आहेत ती वाढतात।
बरोबरीनेच आम्लरस हा वातदोष कमी करणारा सांगितलेला आहे, म्हणूनच पावसाळ्यामध्ये आंबट पदार्थांचं सेवन आपण केलं पाहिजे। मग असले कुठले आंबट पदार्थ आहेत ते आपण अगदी आवर्जून खाल्ले पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे आवळा। आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे, ते एक रसायन द्रव्य आहे, त्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते, इम्युनिटी चांगली राहते, हे आपल्याला माहिती आहेच। तुम्ही आवळ्याचा वापर आहे तर नुसता आवळा खाऊ शकता, तुम्ही आवळ्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता, आवळकाठी, मोरावळा यापैकी तुम्ही काही आवळ्याचा वापर तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता। दुसरा आहे ते म्हणजे कोकम। कोकमाचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता, तुम्ही वरणामध्ये, भाजीमध्ये किंवा उसळीमध्ये कोकमाचा वापर करू शकता। जर तुम्ही पालेभाजी बनवली असेल, विशेषतः रानभाजी बनवली असेल, तर त्यामध्ये तुम्ही कोकम आवर्जून टाका। तुम्ही सोलकढी करून पिऊ शकता, कोकमाचं सरबत पिऊ शकता, यामुळे तोंडाला चव येते, तुमची भूक चांगली राहते आणि तुमचे पचन देखील व्यवस्थित होतं। तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे लिंबू। लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त मात्रेमध्ये आहेच, त्याचबरोबरीने ते वातदोषाचं देखील शमन करतं, आपली भूक देखील चांगली ठेवतं, पचन चांगलं करतं। त्यामुळे लिंबाचा वापर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये करू शकता, तुम्ही लिंबाचं सरबत पिऊ शकता। या ऋतूमध्ये मधाचा वापर देखील करण्यास सांगितलेला आहे, त्यामुळे कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून ते देखील तुम्ही सकाळी उठल्यानंतर पिऊ शकता। हे सांगितलेले जे 5 पदार्थ आहेत ते कोणी खाल्ले पाहिजेत, तर अर्थातच सगळ्यांनी हे पदार्थ खाल्ले पाहिजेत, पण विशेष करून ज्या वयस्कर व्यक्ती आहेत किंवा ज्यांची मूळतः वात प्रकृती आहे, त्यांच्या शरीरामध्ये वृक्षपणा आहे किंवा ज्यांना वाताचा त्रास होतो, ज्यांना सीझन मध्ये वाताचा त्रास नेहमी होतो, सर्दी, ताप, खोकला असं वारंवार होत राहतं, अशा सगळ्या व्यक्तीने हे 5ही पदार्थ आहेत ते त्यांच्या खाण्यामध्ये नेहमी ठेवले पाहिजे, त्यांना नक्कीच फायदा होईल। जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा। असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा। नमस्कार।